नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। अकोला जिल्ह्यातील सोनाळा रोडवर रविवारी दुपारी एका 25 वर्षीय तरुणाने 22 वर्षीय तरुणीवर धारदार चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला। या घटनेत युवती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष प्रकाश डिवरे वय 25 वर्ष राहणार जवडा जिल्हा अकोला याने आपली कार MH24 V9926 मधून संबंधित युवतीला बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा रोडवर आणले। तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संतोषने युवतीच्या पोटावर धारदार चाकूने वार केला। घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आरोपीला प्रसार होण्याच्या प्रयत्नातच अटक केली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे फिरायला आले। त्यांचं प्रेम प्रकरण होतं। बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोनाळा रोड आहे, त्या तिकडे गॅस गोडाऊन जवळ तिकडे ते त्यांच्या गाडीने फिरायला आले। त्यांच्यामध्ये भांडण झाले। मग त्या मुलीने सांगितलं, त्या मुलाने सांगितलं की तू माझ्यासोबत लग्न कर। तिने लग्न करायला नकार दिला। मग आरोपीचे त्यांचे भांडण झाले। त्या मुलाचे आणि मुलीचे भांडण झाले आणि त्याने त्याच्याजवळचा चाकू तिच्या पोटात खुपसला, तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। आरोपीला अटक करण्यात आली आहे। तिच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।